हॅलो फ्रेंड्स, तर काही दिवस झालं माझे व्हिडिओ येत नाही, त्याच्यामुळे माझे फ्रेंड्स लोक मला कमेंट करून करून विचारायला लागत आहे तुम्ही कुठे आहेत, का व्हिडिओ काढत नाहीत. त्याच्यामुळं मी म्हटलं की नाही बाबा, आता व्हिडिओ माझा आला पाहिजे. तर मला नव्हतं माहिती माझी एवढी वाट बघतायत, माझ्या व्हिडिओची एवढी वाट बघतायत. तर थँक्यू सो मच माझी एवढी वाट बघण्यासाठी. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे फायनली. सकाळी फ्रेश वगैरे झाले, थोडासा नटापट्टा टिकली वगैरे लावली आणि मी तयार झाली, कारण वेदांत म्हणतोय मम्मा काहीतरी माझ्यासाठी स्पेशल बनव. मी किती दिवस सांगतो तरी तू ऐकत नाही आहे. आलेली आहे मी तयार फ्रेश, आणि आता बनवणार आहे मी नाश्ता. नाश्त्याला काय काय बनवणार मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टॅन आज बनवणार आहे बटाट्याचे पराठे. म्हटलं काय नाही, वेदांता आता नादच पुरा करून टाकते, कारण तो नाही तर माझ्या मागेच लागल, मम्मा तू माझ्या आवडीचं काय बनवतच नाही, तुझ्या आवडीचंच बनवते हे ते. त्याच्यामुळे म्हटलं घ्यायचं, तोंड बंद करून ठेवते, याच्या आवडीचे छान बटाट्याचे पराठे बनवून ठेवते आणि नंतर हे करणार. पण ह्याच्यामध्ये ना थोडेसे वेगळे मी पराठे बनवणार आहेत. आता त्या रेसिपी पूर्णपणे पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल आणि तुम्ही पण नक्की करून खाल आणि मला कमेंटमध्ये पण सांगा कसे झाले ते, बरोबर. तर आता हे बटाटे उकडून झालेले, तर त्याची निर्दयीपणे मी याची साल काढून घेते आहे. तर सगळ्या बटाट्यांची साल आपण काढून घ्यायची आहे. नॉर्मली आपण कसे म्हणजे मी तरी करायचे की बटाटे उकडून झाल्यानंतर ते सगळे असे स्मॅश करायचं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकायच्या जे आपल्याला पाहिजे, हळद मीठ तिखट सगळ्या गोष्टी टाकायच्या. त्यानंतर एक त्याचं हे करून ठेवायचं, नंतर पीठ मळायचं, त्याच्यामध्ये ते सारण भरायचं, मग ते लाटायचं आणि नंतर मग हे करायचं. त्याच्यामध्ये ना मला भरपूर असं कधी अरे काय करते मी, कारण ते खूप चिटकायचं खाली पीठ आणि ते असं वाटायचं काय करते यार, सगळा राडा होऊन जायचा. आत्ताची रेसिपी थोडीशी वेगळी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा. तर आता हे बटाटे आहेत ना, मी हे करून घेते, खिसून घेते, एकदम बारीक खिसून घ्यायचे बटाटे. आणि हे बटाट्याचं म्हणजे ही रेसिपी माझी नाही, ही माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे. तिने एकदा आम्हाला शेअर केली होती, म्हणजे आणली होती. तर मी म्हटलं की हे कसं काय केलं गं, आणि तिने ती रेसिपी सांगितली, पण नंतर माझ्या लक्षात नाही राहिलं. आता वेदांत म्हणला की मम्मा मला पराठे बनव, तर मग मला लगेच त्या बटाट्याच्या पराठ्याची आठवण आली. म्हणलं हां, ते बटाट्याचे पराठ्याचे खूप छान झाले होते. त्याची रेसिपी मी तिला सकाळ फोन करून विचारलं, तिने ती सांगितली पण मला, आणि ती माझ्या अर्धी लक्षात होती आणि अर्धी नव्हती, मग बाकीच्या अर्धी मी तिला विचारली. तर आता बघा, इथं तिची ही रेसिपी आहे आणि खरंच खूप छान आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर इथं माझे झालेले आहेत सगळं बटाटे खिसून. त्यानंतर मी इथं पीठ घेतलेलं आहे, मी रोजच्या प्रमाणे जेवढं मला लागतं ना तेवढंच पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे खिसलेला बटाटा आहे ना तो टाकायचा आहे. अर्धा किलो बटाटा आहे हा, त्यातला एकच बटाटा मी बाजूला काढला, तर म्हटलं जास्त बिस्त होईल बाई, तर त्याच्यामुळं. तर मग हा सगळा बटाटा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 मिरच्या, म्हणजे जास्तच घेतल्या होत्या थोड्याशा, आणि त्याच्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, जिरं, थोडंसं चाट मसाला, थोडं धनं, असं सगळं मिक्स करून मी मिक्सरमधून बारीक केलं. छान अशी पेस्ट झाल्यानंतर आता ही आपल्याला पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, कारण मी बटाटे उकडताना मीठ वगैरे टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे ह्याच्यातच टाकलेलं आहे. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर ही टाकायची आहे आणि मस्तपैकी हे जे आहे ते मळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आता पाण्याचा अंश टाकलेला नाही आहे, मी काहीच पाणी वापरलेलं नाही आहे, फक्त बटाट्याचं जेवढं ओलसरपणा आहे ना त्याच्यामध्येच हे मी मळून घेणार आहे, मळून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पाणी एकदम कमी वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघूया आता आपण हे सगळं मळून घेऊया. माझं इथं पीठ मळून झालेलं आहे आणि कडक पीठ मळून घेतलेलं आहे. आणि ह्या पीठ मळण्यासाठी मला फक्त अर्धा पेल्यापेक्षा पण जास्त, म्हणजे अर्धा पेला पाणी लागलेलं आहे. त्यानंतर इथं मी तेल टाकून थोडंसं अजून पुन्हा हे मळणार आहे आणि थोडा वेळ आपल्याला हे थोडंसं
मऊ अजून पीठ होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर पाण्याचं एकदम कमी प्रमाणामध्ये पीठ मळून झालेलं आहे आणि हे पीठ आपल्याला कडक मळायचं आहे, जास्त पातळ मळायचं नाही आहे. तर आता थोड्या वेळासाठी आपण हे झाकून ठेवून देऊया, जेणेकरून ते सेटल होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्तपैकी याचे पराठे करता येईल. त्यानंतर मी घेतलेलं आहे इथं दही आणि आता आपल्याला पराठ्याबरोबर काही ना काही खायला लागेल, त्याच्यामुळे मी दही घेतलेलं आहे आणि त्याला आता मी मस्तपैकी तडका लावणार आहे. मी टाकलेला आहे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे. त्याच्यानंतर ते तडतडल्यानंतर आपल्याला इथं जिरं टाकायचं आहे. त्याच्यानंतर कढीपत्तासुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जशी आपण खोबऱ्याची चटणी बनवतो त्याच प्रकारे आपण ही दह्याला फोडणी देणार आहे त्याच पद्धतीने. तर मस्तपैकी दह्याला फोडणी अशी बसलेली आहे. तुम्ही याच्यासोबत हे असं पण करू शकता किंवा मग खोबऱ्याची चटणी किंवा सॉस जो असतो आपला नॉर्मलचा तर तोही घेऊ शकता किंवा मग लोणचं वगैरे तेही तुम्ही खाऊ शकता. तुमच्या ह्याच्यावरती तुम्ही काय घेताय. तर आपली चटणी झालेली आहे तयार, सोबतच आपलं पीठ पण रेडी आहे. तर चला आता आपण ह्याचे पराठे बनवूया. तर मिस्टरांना पण झाला होता, उशीर होत होता, म्हणजे आता मी एवढं करेपर्यंत आणि त्यात मी आज गोधड्या वगैरे पण काढल्या होत्या धुवायला. थोडासा पाऊस थोडासा कमी झाला होता तर म्हटलं गोधड्या 2-3 महिने झालं धुतल्या नाही तर आपण आता धुवून घ्यावूया. तर मग ते गोधड्या वगैरे धुतल्या. आज फक्त पराठेच करायचे म्हणून हे मी उद्योग करून घेतला होता. त्याच्यानंतर मग मला थोडासा वेळ लागला आंघोळ वगैरे करण्यात, फ्रेश वगैरे होण्यासाठी. त्यानंतर ही सगळी तयारी. आपण म्हणतो की पराठे करायला काय मला फक्त पराठेच करायचं, पण प्रत्येक गोष्टीला तेवढा टाईम दिलाच पाहिजे, त्याशिवाय ती गोष्ट चांगली होत नाही किंवा टेस्टी पण बनत नाही, बरोबर. आता मस्तपैकी आपल्याला एक जेवढं मी पीठ घेते ना चपातीसाठी तेवढंच मी हे घेतलेलं आहे, काय म्हणतात त्याला, उंडा घेतलेला आहे आणि ते मी छान असा पराठा इथं केलेला आहे. आणि मस्तपैकी आता इकडं तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. मस्तपैकी आपण आता पराठा छानपैकी शेकणार आहे. तर आता तुम्ही बघितलं असेल की मी आपला जो नॉर्मली जो पराठा असतो तो आपल्याला पिठाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण घालतो तेव्हा त्याला पाणी सुटतं, म्हणजे नॉर्मली बटाट्याच्या ह्याला डोला पाणी सुटलेलं असतं. त्याच्यामुळे ते काय होतं माहिती आहे का, चिकट होतं आणि ते पूर्ण जे आहे ते त्या ह्या लाटण्याला पण लागतं आणि पोळपटाला पण लागत असतं. त्याच्यामुळे सगळं असं चिकट होऊन माझा मूड पूर्ण ऑफ होऊन जातो की बाबा काय मी करायला घेतलं आहे, हे काय करते मी, काय उगचच, म्हणजे ते राडा झाल्यानंतर अजूनच चिडचिड होते. तर इथं तुम्ही बघू शकता अजिबात कसल्या प्रकारचा राडा होत नाही आहे किंवा चिकटतसुद्धा नाही आहे. मस्तपैकी असे पराठे आपले होत आहेत, जसे आपण चपात्या बनवतो तशाच पराठे होत आहेत आणि मस्तपैकी ते एकजीव लाटलं जातं आहे, फुटत नाही, चिकटत नाही, तुटत नाही, काहीच नाही होते. मस्तपैकी आपले पराठे पण रेडी होत आहेत पटापट आणि माझी चिडचिड पण नाही होते, कारण जो राडा आहे तो पण नाही झालेला आहे. मस्तपैकी पराठा झालेला आहे लाटून आणि तो आता मी मस्तपैकी शेकायला ठेवलेला आहे. आणि खरं सांगायला गेलं ना सोपं वाटतं, हे जी पद्धत आहे ती सोपी वाटते. आणि मी अगोदरची जी करायची ना ती थोडीशी मला, म्हणजे ती पण सोपीच होती, पण मला त्या बाकीच्या गोष्टींमुळं चिडचिड व्हायची खूप. त्याच्यामुळं मला ना ते, आणि टेस्टचं पण खूप मॅटर करतं बरं का. इथं आपलं जे नॉर्मली आपण पराठे बनवतो ना तर त्याची टेस्ट आणि ह्याच्या टेस्टमध्ये खूप फरक असतं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. आता मस्तपैकी आपण पराठा जो आहे तो शेकत आहे. असेच मी एकामागून एक असे पराठे करत गेलेली आहे आणि कंटाळा पण आलेला नाही कुठला. आणि आज फक्त मी पराठे बनवलेले आहेत आणि फक्त दही, आणि त्यातच आज सगळ्यांचं नाश्ता वगैरे, सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं होणार आहे. वेदांत पण डब्याला हेच नेईल आणि नाश्तासुद्धा. आणि मुलं पण खुश, आज काहीतरी थोडंसं वेगळं बनवलेलं आहे, वेगळी टेस्ट लागते त्याच्यामुळे. आणि करून बघा तुम्ही, मला तर खूप आवडलं, मिस्टरांना पण खूप आवडलेलं आहे आणि मुलांना तर खूपच आवडले. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, बनवायचं पण टेन्शन नाही. आपल्या साध्या गोष्टी आपल्या घरातच असतात त्याच्यातच होते आणि चवीला पण वेगळं आणि म्हणजे छान लागते. तर माझ्या मिस्टरांनी आवाज दिला, अरे झाले का नाही, मला उशीर होतो. तर म्हणलं आता झालेलं आहे. तर आता त्यांची मी प्लेटिंग करून घेते थोडंसं.
तर झालेले माझी प्लेटिंग करून. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका. आणि तयार झाली ना, तुम्ही जेव्हा रेसिपी तयार कराल, जेव्हा खाल तेव्हा तुम्हाला कशी वाटेल नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.